प्रश्न दुसरा, सरळ रूप द्या. यामधलं पहिलं गणित आहे x - 2y + 3 कंसाचा वर्ग अधिक x + 2y - 3 कंसाचा वर्ग. सुरुवातीला पहिला कंस आपण सोडवून घेऊया. x - 2y + 3 कंसाचा वर्ग. याला अगोदर सेपरेट करूया, याचे अवयव पाडूयात. x - 2y + 3 आणि x - 2y + 3. यानंतर पहिल्या कंसातील जेवढे काही पद येतं यांनी दुसऱ्या कंसाच्या पूर्ण कंसाला गुणायचे. मग आपण याची मांडणी करून घेऊयात. x गुणिले x - 2y + 3 कंस पूर्ण, त्यानंतर -2y कंसामध्ये पुन्हा x - 2y + 3 कंस पूर्ण आणि राहिलेले +3 पुन्हा या कंसाला गुणावं लागेल. तर +3 कंसामध्ये काय तर x - 2y + 3 कंस पूर्ण. आता इथे आपण किमती मांडल्या, तर किमती मांडल्यानंतर काय करायचंय आपल्याला, याला गुणाकार करायचा आहे. तर x गुणिले x म्हणजे x चा वर्ग, x - 2y - 2xy, त्यानंतर x गुणिले 3 म्हणजे अधिकचे 3x. त्यानंतर इथे काय तर आता नंतरचं x न आपल्याला गुणून झालं, आता -2y ना गुणायचे. तर -2y गुणिले x, तर -2xy, -2y गुणिले -2y म्हणजेच अधिक 4y चा वर्ग, त्यानंतर -2y अधिक 3 म्हणजेच -6y. आता राहिलेले 3 पण आपल्याला या पूर्ण कंसाला गुणावं लागेल. तर 3 गुणिले x अधिकचे 3x, 3 गुणिले -2y म्हणजे -6y, कारण 3 दोन्ही 6 आणि इथे y, अधिक 3 गुणिले 3 म्हणजे 9. आता इथे असे काही पद येतं जे काही रिपीट झाले तर किंवा त्याची आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. तर इथे बघा, इथे -2xy, इथे -2xy याची बेरीज करता येईल. त्याच्यानंतर इथे 3x आणि 3x दिलेत, याची पण आपल्याला बेरीज करता येईल. आणि इथे 6y आणि -6y याची पण बेरीज करता येईल. मग आपण काय करणार, जे वर्ग ज्याची चलाचा दुसरा घात आहे म्हणजे x वर्ग किंवा 4y वर्ग किंवा ही वर्गसंख्या 9, हे जवळ घेऊयात. म्हणजे x वर्ग अधिक 4y वर्ग अधिकचे 9. त्यानंतर उर्वरित पद जे येतात त्यांची बेरीज करूयात. तर -2xy आणि -2xy आपल्याकडे 4xy मिळतील. त्यानंतर 3x आणि 3x म्हणजे अधिकचे 6x आणि उर्वरित -6y आणि -6y म्हणजे -12y. अशा प्रकारे आपल्याला पहिलं इक्वेशन मिळेल. म्हणजे आपण सुरुवातीच्या प्रश्नाला जर याला जर पहिलं इक्वेशन म्हटलं तर हे दुसरं इक्वेशन मिळालं आपल्याला. म्हणजेच x - 2y अधिक 3 कंसाचा वर्ग, याची आपल्याला आपण याचा विस्तार केलेला आहे. आता उर्वरित जे पद आहे x अधिक 2y वजा 3 कंसाचा वर्ग, याचा विस्तार करूया. आता याचा विस्तार करत असताना याचे अवयव पाडून घेऊयात अगोदर सुरुवातीला. x अधिक 2y वजा 3 कंस पूर्ण, x अधिक 2y वजा 3 कंस पूर्ण. मग आता पहिल्या कंसामधले जेवढे पद येतात त्यांना दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे, म्हणून आपण त्याची मांडणी करून घेऊया. x गुणिले x अधिक 2y वजा 3 कंस पूर्ण अधिक 2y आणि कंसामध्ये x अधिक 2y वजा 3 कंस पूर्ण आणि उर्वरित काहीतरी ते -3 गुणिले x अधिक 2y वजा 3 कंस पूर्ण. आता किमती मांडून झाल्या तर आपण यातला गुणाकार पण करून घेऊया. तर x गुणिले हा पहिला कंस म्हणजे x गुणिले x, x चा वर्ग, त्यानंतर इथे x गुणिले हे 2y म्हणजेच अधिकचे 2xy, x गुणिले वजा 3 तर वजा 3x. आता x न गुणून झालं, त्यानंतर 2y न गुणून, तर 2y गुणिले x तर अधिकचे 2xy, 2y गुणिले 2y म्हणजे अधिकचे 4y चा वर्ग
त्यानंतर 2y गुणिले -3 तर किती येईल -6y. त्यानंतर -3 न गुणून घेऊया तर -3 गुणिले x तर -3x. त्यानंतर -3 गुणिले 2y तर -6y आणि वजा वजा अधिक 3चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3 9. आता जसं आपण अगोदरच्या याच्यात काही आपल्याला कोएफिशियंट म्हणतो आपण त्याला किंवा त्याचेच जे चल येतं ते सारखे येतात ते बघा. आता इथे कोणकोणते येतात 2xy, इथे 2xy, इथे 3x, त्यानंतर इथे -3x -3x आणि इथे काय भेटले आपल्याला 6y आणि इथे पण काय भेटलं -6y. मग आपल्याला आपण जशा वरच्या याच्यात आपण त्याची बेरीज केली तशी बेरीज करूयात. अगोदर वर्गसंख्या जवळ लिहून घेऊयात. x चा वर्ग अधिक 4 y चा वर्ग अधिक 9. त्यानंतर आता -2x आणि इथलचे -2x याची बेरीज केली तर काय येईल 2x आणि 2x म्हणजे अधिकचे 4xy. त्यानंतर -3x आणि -3x म्हणजे -6x. त्यानंतर -6y आणि -6y म्हणजे -12y. अशा प्रकारे आपल्याकडे किमती तयार झालेल्या आहेत. आणि ही कशाची किंमत भेटली आपल्याला, कशाचा विस्तार भेटला तर x अधिक 2y वजा 3 कंसाचा वर्ग. आणि याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3 म्हणजे समीकरण क्रमांक 3. मग आता 2 आणि 3 समीकरण जर 1 मध्ये ठेवले म्हणजे 1, 2 व 3 वरून काय म्हणता येईल आपल्याला, या तिन्ही समीकरणावरून असं म्हणता येईल की जर आपण पहिल्या समीकरणात ह्या किमती मांडल्या कोणत्या, तर पहिलं समीकरण काय होतं आपल्याकडे x वजा 2y अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 2y वजा 3 कंसाचा वर्ग. आणि याला सोडवताना आता आपण याच्या किमती मांडूयात म्हणजे याचा विस्तारित रूप लिहूया. तर x वजा 2y अधिक 3 कंसाचा वर्ग म्हणजेच आपल्या इथं दुसऱ्याचं जे दिलेलं आहे सर्व ही पूर्ण किंमत मांडून टाकूया तिथे. मग ही किंमत मांडताना बघा x चा वर्ग त्यानंतर 4y चा वर्ग अधिकचे 9 वजा 4xy अधिकचे 6 वजा 12y. आता ही किंमत मांडली. आता या किंमतीत मांडल्यानंतर आपल्याला x अधिक 2y वजा 3चा वर्ग याच्यासाठी कोणती किंमत भेटली बघा. तर याच्यासाठी आपल्याला x चा वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 9 अधिक 4xy वजा 6x वजा 12. आता ही पूर्ण किंमत आपण इथे मांडूया. बघा मग आता ही किंमत मांडत असताना इथे काय दिलेले आहे, इथे अधिकचं चिन्ह दिले बरोबर. अधिकचं चिन्ह दिलं म्हणजे याच्यात काही बदल होणार नाही. तर बघा जशाच्या तशा किमती मांडायला चालतील. x चा वर्ग त्यानंतर अधिकचे 4y चा वर्ग अधिकचा 9 अधिक 4xy वजा 6x वजा 12y. आता ह्या पूर्ण आपल्या किमती मांडून झाल्यात. आता किमती मांडून झाल्यानंतर सर्वात महत्वाचं आहे यामध्ये आता सामायिक जे पद आहेत एकसारखे असणारे त्याची बेरीज वजाबाकी करता येईल का ते बघायचं किंवा यामधले कोणकोणते पद कॅन्सल आउट होतील ते बघायचं. बघा तर याला सोडवत असताना आता x चा वर्ग आणि x चा वर्ग इथे मिळतोय म्हणजे याला आपण 2x चा वर्ग लिहू शकतो. 4y चा वर्ग आणि 4y चा वर्ग म्हणजे 4 आणि 4 तर 8y चा वर्ग लिहू शकतो आपण याला. इथे आपले 9 राहिले तर याची 1 मिनिट 9 घेतले, हा घेतले. तर इथे अधिकचे 9 आणि अधिकचे 9 म्हणजे आपण याला 9 आणि 9 18 लिहू शकतो. त्यानंतर इथे 4xy दिले तर इथे 4xy आणि
इथे पण किती येतं 4xy, हे वजा आणि हे अधिक, त्याच्यामुळे हे झाले कॅन्सल आउट. त्याच्यानंतर आपल्याकडे काय दिलेलं आहे बघा, तर इथे आपण इथे 6x लिहायचे विसरलो, एक मिनिट. इथं 12x नाही, इथे किती आहेत 6x. तर 6x अधिकचे आणि 6x वजामध्ये, तर याला पण आपण कॅन्सल आउट करू शकतो. आता उरले किती, तर 18 नंतर फक्त आपल्याकडे राहिले वजा 12y आणि वजा 12y. तर वजा 12y आणि वजा 12y यांची काय होईल, बेरीज होईल, म्हणजेच येईल आपल्याकडे 24y. यानंतर एकही संख्या आपल्याकडे राहिलेली नाही, कारण आपण चा वर्ग यांची बेरीज केली 2x वर्ग. त्यानंतर 4y वर्ग आणि 4y वर्ग यांची बेरीज केली 8y वर्ग. त्यानंतरचे 9 आणि 9 म्हणजेच 18 किंमत आली. आणि त्याच्यानंतर 4xy हे कॅन्सल झाले किंवा याची वजाबाकी झाली. त्याच्यानंतर 6x अधिकचे आणि वजा 6x यांची वजाबाकी झाली. त्याच्यानंतर 12y आणि इथे वजा 12y यांची बेरीज झाली वजा 24y. आणि हेच काय असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजेच आपल्याला 2x चा वर्ग वजा 8y चा वर्ग वजा 18 वजा 24y यांचं हे जे उत्तर आहे कशाचं आलेलं आहे, तर आपल्या सरळ रूप काढलेलं आपण x वजा 2y अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक कंसामध्ये x अधिक 2y वजा 3 कंसाचा वर्ग. अशा प्रकारे आपण याचं सरळ रूप इथे बघितलं आहे. कशा प्रकारे काढायचं, की जर एखादा विस्तारित रूप असेल जे की a अधिक b अधिक c कंसाच्या वर्गाच्या रूपात असेल, तर त्याचा आपल्याला विस्तार त्यांच्या जे एक्सपोनेन्शियल फॉर्म असतात, जे त्याचे काय असतात विस्तारित रूप असतात, त्याच्यानुसारच करावं लागतं. दुसरा प्रश्न दिलेला आहे इथे 3k वजा 4r वजा 2m कंसाचा वर्ग वजा 3k अधिक 4r वजा 2m या कंसाचा वर्ग. मग याला सोडत असताना काय करायचंय, तर अगोदर सुरुवातीचा जो कंस आहे याला सोडून घेऊयात. याला सोडत असताना 3k वजा 4r वजा 2m कंसाचा वर्ग आणि याची किंमत काय करत आहे, म्हणजे अवयव पाडावे लागतील. तर 3k वजा 4r वजा 2m. मग आपण याच्या किमती मांडूयात. किमती काय येतात बघा, तर 3k गुणिले पूर्णच घ्यावं लागेल 3k वजा 4r वजा 2m, किंवा मग इथे वजा 4r 3k वजा 4r वजा 2m. त्यानंतर उर्वरित 2m याला पण गुणायचंय 3k वजा 4r वजा 2m. आता किमती टाकल्यानंतर याला आपण गुणून घेऊया. तर 3k गुणिले 3k तर 9k चा वर्ग, 3k आणि वजा 4k तर 4 त्रिक 12 rk म्हणू शकता. 3k गुणिले वजा 2 तर वजा 6 mk. त्याच्यानंतर वजा 4r गुणिले 3k तर वजा 12 rk. त्यानंतर वजा 4r आणि वजा 4r म्हणजेच अधिकचे 16r चा वर्ग 4r आणि 2m तर अधिकचे 8 rm. त्यानंतर 2m ने याला जर गुणलं तर काय येते पहा, 2m गुणिले 3 3 दोन्ही 6 mk. त्यानंतर 4 दोन्ही 8 mr. त्यानंतर 2m गुणिले 2m वजा वजा अधिक 4m चा वर्ग. आता इथे पण काही काही पद आपल्याला सारखे दिसतील किंवा त्याची बेरीज वजाबाकी करता येईल. तर इथे mk वजा 6mk वजा 6mk. त्याच्यानंतर इथे काय घेतील आपल्याला, तर rk
आणि वजा 12 वजा 12 आणि 8 आणि इथे पण काय दिलं 8 किंवा MR. मग आपण याची काय करूयात तर बेरीज करूयात. त्या अगोदर आपण वर्गसंख्या जवळ लिहूयात. 9K चा वर्ग अधिक 16R चा वर्ग अधिक 4M चा वर्ग. त्यानंतर आपण ह्या किमती बेरीज करून घेऊयात. वजा 12RK आणि वजा 12RK म्हणजे वजा 24RK. त्यानंतर 6MK आणि 6MK म्हणजे वजा 12MK. त्यानंतर 8RM आणि 8MR म्हणा. तर किती होतील 16MR. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊयात. आपल्या प्रश्नाला इक्वेशन नंबर 1 देऊयात. नंतर काय करायचं आपल्याला की जे उर्वरित पद आहे 3K अधिक 4R वजा 2M कंसाचा वर्ग याचे अवयव पाडून घेतले आपण. त्यानंतर याला आपण पहिल्या कंसाने दुसऱ्या कंसाला गुणूयात. तर 3K गुणिले 3K अधिक 4R वजा 2M कंस पूर्ण अधिक 4R कंसामध्ये 3K झाल्यानंतर अधिक 4R वजा 2M त्यानंतर वजा 2M आणि याला कशाला गुणायचं आपल्याला पूर्ण कंसाला तर 3K अधिक 4R वजा 2M. आता लिहून झाल्यानंतर आपण यालाचा गुणाकार करूया. तर 3K गुणिले 3K म्हणजे 9K चा वर्ग 3K गुणिले 4R अधिकचे 12KR त्यानंतर 3K वजा 2M 3 दोन्ही वजा 6 MK लिहूयात आपण याला कारण वरती आपण इथे MK लिहिलं मग MK लिहिलं. तर इथे अधिक 4R गुणिले 3K 4 3 12RK त्यानंतर 4R आणि 8 म्हणजेच अधिक 16R वर्ग त्यानंतर 4R आणि 2 म्हणजे वजा 8 MR. त्यानंतर याचा गुणाकार केला 2M आणि 3K. तर 2M आणि 3K ची बेरीज किती होते तर 2M आणि 3K ची बेरीज आपल्याकडे गुणाकार काय होते वजा 6MK आणि 8 गुणिले 2 4 गुणिले 2 तर 8 MR आणि 2 गुणिले 2 म्हणजे अधिक 4M चा वर्ग. आता एवढं लिहून झाल्यानंतर याच्यात पण जसं आपण वरच्या इथे आपण काही सामायिक पद काढली तर ते पाहूयात आपण कोणकोणते येतात. तर इथे KR 12KR त्यानंतर MK वजा 6MK वजा 6MK त्याच्यानंतर कोणते भेटले आपल्याला इथं MR हे इथे MR भेटलं आणि इथे पण वजा 8MR. मग आपण याची बेरीज करून घेऊयात. तर 9K चा वर्ग वर्गसंख्या जवळ घेऊयात 16R चा वर्ग आणि त्यानंतर अधिकचे 4M चा वर्ग त्यानंतर 12KR आणि 12KR तर 24RK त्याच्यानंतर वजा 6MK आणि वजा 6MK तर वजा 12MK आणि उर्वरित काय राहिले आपल्याकडे आता तर वजा 8MR आणि वजा 8MR म्हणजे 8 आणि 8 16MR. आता इक्वेशन 1, 2 आणि 3 जर आपण ॲनालिसिस केलं तर बघा आपल्याला कळतंय की बरेच काही पद असे आहेत की जे काय होतील कॅन्सल आउट होतील. आता इथे मी काय करतो तर 1, 2, 3 यावरून याची पुन्हा रचना न करता पण याला काय करूयात आपण क्रॉस व्हेरीफाय करूयात आणि कॅन्सल आउट करूयात. म्हणजेच बघा तर आपल्याला जे उत्तर सोडवं पाहिजे होतं तर 3K वजा 4R 3K वजा 4R वजा 2M कंसाचा वर्ग
वजा कंसामध्ये 3k अधिक 4r वजा 2m कंसाचा वर्ग. मग यामध्ये आपल्याला काय करावं लागतील तर किमती मांडाव्या लागतील. आता ह्या किमती काय तर ते आपण एकदा मांडून घेऊया. तर पूर्ण पहिलं, दुसरं आणि तिसरं इक्वेशन आपण इथे लिहून घेतलेलं आहे. पहिलं, दुसरं, तिसरं आणि हे पहिल्या इक्वेशनमध्ये आपल्याला टाकायचे. तर बघा आता याला इथे टाकत असताना काय करायचंय तर सुरुवातीला 3k वजा 4r वजा 2m चा वर्ग म्हणजे याचं उत्तर इथे काय येईल तर 3k वजा 4r वजा 2m कंसाचा वर्ग. हे झालं तुमचं दुसरं इक्वेशन. आणि तिसरं इक्वेशन आहे 3k अधिक 4r वजा 2m कंसाचा वर्ग. मग आता ह्या किमती याचे जे विस्तार आहे तर हे आपण हे इक्वेशन 1 मध्ये जर टाकलं तर काय ते बघूयात. म्हणजे बरोबर लिहिता येईल आपल्याला की 9k चा वर्ग अधिक 16r चा वर्ग अधिक 4m चा वर्ग वजा 24rk वजा 12mk अधिक 16mr. आता एवढं टाकल्यानंतर वजामध्ये हा याची दुसऱ्याची किंमत टाकाल, कारण इथं वजा आणि इथे वजा घेतला म्हणजे इथं कंस घ्यावा लागेल. कारण आपल्या आता चिन्ह बदलणार आहे. तर अगोदर आपण किमती टाकून घेऊया याचा विस्तार. तर 9k चा वर्ग अधिक 16r चा वर्ग अधिक 4m चा वर्ग अधिक 24rk वजा 12mk वजा 16mr. आता ही किंमत आपण इथून पूर्ण लिहिली जशाच्या तशी. त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, आता याचे चिन्ह बदलतील कारण हे वजा आहेत आणि कंसाच्या बाहेर आहे आणि हे वजा पूर्ण म्हणजे कंसाच्या बाहेर जर काढायचे असेल तर याचे काय होतील, चिन्ह बदलतील. मग त्यासाठी अगोदरची रचना लिहून घेऊया आपण. अगोदरची जी काही आपल्याकडे रचना मिळालेली आहे तर बघा 9k चा वर्ग अधिक 16r चा वर्ग अधिक 4m चा वर्ग वजा 24rk वजा 12mk अधिक 16mr. त्यानंतर याची वजाबाकी होईल वजा 9k चा वर्ग वजा 16r वर्ग वजा 4m चा वर्ग वजा 24rk अधिक 12mk अधिक 16mr. आता याला कंसाच्या बाहेर काढल्यानंतर बरीच अशी पदे आहेत जे काय होतील कॅन्सल आउट होतील. तर ते बघा कोणकोणते आहेत. तर 9k चा वर्ग आणि वजा 9k वर्ग कॅन्सल होईल. त्यानंतर 16r चा वर्ग आणि वजा 16r चा वर्ग 4m चा वर्ग आणि वजा 4m चा वर्ग यांची वजाबाकी यांची सर्वांची किंमत 0 येत चालेल. त्यानंतर वजा 24 आणि वजा 24 इथे चिन्ह सारखं येतं म्हणून याची आपल्याला काय करावं लागेल, बेरीज. तर वजा 24 आणि 24 म्हणजेच वजा 48rk. त्यानंतर अजून कॅन्सल काय होईल तर इथे वजा 12mk दिले आणि इथे अधिक 12mk. त्यानंतर शेवटचा 16mr आणि 16mr म्हणजे 32mr 32mr. आणि हेच काय असेल आपल्या एवढ्या प्रश्नाचं काय असेल तर उत्तर असेल. त्यालाच आपण काय म्हणतो, सरळ रूप. म्हणजे जसं आपला दुसरा प्रश्न पहिला प्रश्न सोडवला तसंच आपल्याला काय करावं लागते, दुसरा प्रश्न सोडवावा लागते. आणि दुसरा प्रश्न आपण 2 स्लाइडमध्ये इथे सोडवलेला आहे आणि याचं उत्तर काय आलं आपल्याकडे वजा 48rk अधिक 12mr. म्हणजे आपल्याला याच्यावरून म्हणता येईल की 3k वजा 4r वजा 2m कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसामध्ये 3k अधिक 4r वजा 2m कंसाचा वर्ग बरोबर वजा 48rk अधिक 32mr. किंवा आपण याला रिअरेंजही करू शकतो किंवा अधिक हे 32mr आपण अगोदर लिहिले आणि वजा 48rk नंतर लिहिले तरी चालेल.
तर अशा प्रकारे आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर इथे बघितलेलं आहे. तर यानंतर बघूया सर्वात शेवटचा प्रश्न या धड्याचा. 7a वजा 6b अधिक 5c कंसाचा वर्ग अधिक 7a अधिक 6b वजा 5c चा वर्ग. मग आता इथे काय करावं लागेल, तर इथे पण आपण पूर्वीप्रमाणेच करत आलो तसं 7a वजा 6b अधिक 5c कंसाचा वर्ग. याची किंमत काढूया, तर याची किंमत आपल्याकडे काय येईल बघा. 7a वजा 6b अधिक 5c कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये 7a वजा 6b अधिकचे 5c. त्यानंतर आपण याच्या किमती काढूया, म्हणजे पूर्ण पहिल्या कंसानं दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे. तर 7a गुणिले 7a वजा 6b अधिक 5c कंस पूर्ण. त्याच्यानंतर वजा 6b न जर गुणायचं तर 7a वजा 6b अधिक 5c. त्यानंतर उर्वरित काय, तर 5c न पण गुणावं लागेल. 5c गुणिले 7a वजा 6b अधिक 5c. मग याचा गुणाकार करून घेऊया, तर 7a गुणिले 7a तर 49 a चा वर्ग आणि 7 सकम 42 ab. त्याच्यानंतर 7 35 ac. त्यानंतर याला जर सोडवलं तर 6b आणि 7 7 वजा 42 ab. त्याच्यानंतर 6 36 अधिक 36 b चा वर्ग आणि 6 गुणिले 5c तर 6 गुणिले 5c काय येते, 6 पंच 30 वजा 30 bc. त्यानंतर या 5c न जर गुणलं तर काय येते, 5c गुणिले 7 तर 7 5 35 ac. 6 पंच 30 bc आणि 5 5 25 c चा वर्ग. हे झालं आपल्याकडे इक्वेशन नंबर 2. हे झालं इक्वेशन 1. त्यानंतर आपण इथे दुसरं इक्वेशन पण सोडूया, ते म्हणजे 7a अधिक 6b वजा 5c कंसाचा वर्ग. आणि हे सोडवत असताना आता याला सोडवायचं आहे बघा, तर याला पण आपण त्याच पद्धतीने सोडवूया. तर 7a अधिक 6b वजा 5c कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये पुन्हा 7a अधिक 6b वजा 5c. मग गुणाकाराच्या रूपात मांडा. 7a कंसामध्ये 7a अधिक 6b वजा 5c कंस पूर्ण अधिक 6b आणि गुणाकाराच्या रूपात 7a अधिक 6b वजा 5c अधिक अधिक नाही ते तर काय वजा वजा 5c गुणिले 7a अधिक 6b वजा 5c. मग आता याचा गुणाकार करून घेऊयात. जसा इथे आपण केला गुणाकार तसा याचा पण गुणाकार करावा लागेल. तर 7a गुणिले 7a 49 a चा वर्ग अधिक 42 ab आणि 7 5 35 ac. त्याच्यानंतर 6 7 42 ab. त्याच्यानंतर 6 6 म्हणजे काय होईल वर्ग 6 6 36 b चा वर्ग आणि 6 गुणिले वजा 5c 6b गुणिले तर 6 पंच 30 वजा 30 bc. त्याच्यानंतर खालच्या पदाने पण गुणवूयात. 5c न आपण कशाला गुणत आहोत इथे 5c गुणिले 7a म्हणजे वजा 35 ac आणि 6 पंच 30 bc. त्याच्यानंतर 5 5 25 c चा वर्ग. आणि यालाच आपण इक्वेशन नंबर 3 देऊयात. आता इथे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. त्या पहिल्या इक्वेशन मध्ये दुसरं आणि तिसरं ज्या इक्वेशनचे आपल्याला विस्तार सूत्र भेटलेले ते किमती टाकूयात, त्याचं विस्तारित रूप टाकूयात आणि उत्तर काढूयात. तर आपल्याकडे काय दिलेलं आहे 7a अधिक 6b अधिक 5c कंसाचा वर्ग. आता यामध्ये मधात आपल्याला बेरजेच चिन्ह दिलं, त्यामुळे आपल्याला याचे चिन्ह बदलायची गरज नाही. त्यामुळे आपण याची डायरेक्ट काय करू शकतो तर बेरीज करू शकतो. म्हणजे 1
2 व 3 वरून काय म्हणता येईल आपल्याला, कशा कशाची बेरीज करायची आपल्याला, तर 7 वजा 6b आणि वरती काय अधिक 5c कंसाचा वर्ग अधिक 7a अधिक 6b वजा 5c कंसाचा वर्ग. आणि याची बेरीज काय येईल तर बघा, यामध्ये आपल्याला याच्या किमती लिहाव्या लागतील. तर किमती काय तिला, पहिल्याची जी किंमत आहे तर याची किंमत आहे आपल्याकडे 49 a चा वर्ग वजा 42 ab अधिक 35 ac वजा 42 ab अधिक 36 b चा वर्ग वजा 30 bc अधिक 35 ac 35 ac झाल्यानंतर वजा 30 bc आणि अधिक 25 c चा वर्ग. एवढे लिहून झाल्यानंतर आपल्याला ही खालची पण पदं लिहावं लागतील. याची बेरीज कशासोबत करायची तर अधिक 49 a चा वर्ग अधिक 42 ab वजा 35 ac अधिक 42 ab अधिक 36 b चा वर्ग वजा 30 bc वजा 35 ac वजा 30 bc अधिक 25 c चा वर्ग. आता इथे एकंदरीत 4 पद आपल्याला सारखे दिसणार आहेत. याचं कारण काय, तर आपण इथे वरील जे आपण इक्वेशन सोडवलेत त्याची आपण बेरीज वजाबाकी काहीच केलेले नाही. मग बघा अगोदर वर्ग संख्या बघूयात काय काय आलेले आहेत. तर इथे काय आहे तर 49 a चा वर्ग, जवळ घेऊयात सरळ, 49 a चा वर्ग, तर a चा वर्ग आपल्याला 49 आणि 49 चा वर्ग, अजून कुठेच आपल्याला इथे a चा वर्ग दिसत नाही, त्याच्यामुळे आपण या दोघांची बेरीज करणार. तर 49 आणि 49 म्हणजे 98 a चा वर्ग लिहिला. त्यानंतर इथे वजा 42 ab आणि अधिकचे 42 ab दिसतात, हे काय होतील, कॅन्सल होतील. 42 ab आणि अधिकचे 42 ab, इथे पण वजा 42 ab आणि अधिक 42 ab हे पण कॅन्सल आउट होतील. त्याच्यानंतर 35 ac, इथे अधिक 35 ac, इथे अधिक 35 ac, इथे वजा 35 ac आणि इथे वजा 35 ac, हे पण कॅन्सल होतील. त्यानंतर राहिला आपल्याकडे 30 bc वजा वजा आहेत, याची बेरीज होईल. इथे पण वजा 30 bc दिलंय आणि इथे पण वजा 30 bc दिले. आणि तत्पूर्वी आपल्याला इथे 36 b चा वर्ग आणि इथे 36 b चा वर्ग यांची बेरीज करावी लागेल. तर 36 आणि 36 b चा वर्ग 72 b चा वर्ग आणि हे 36 b चा वर्ग आणि 36 b चा वर्ग यांची बेरीज झाली. त्याच्यानंतर 30 आणि 30 म्हणजे 60 bc आणि हे पुन्हा 30 आणि हे 30 60 bc म्हणजेच वजा 120 bc वजा 120 bc. परंतु त्या अगोदर आपण 25 c वर्ग आणि 25 c वर्ग याची बेरीज करूयात, म्हणजे 50 c चा वर्ग वजा 120 bc. आणि हेच काय आहे तर आपल्या प्रश्नाचं सरळ रूप आहे. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल की 7a
वजा 6b अधिक 5c चा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये 7a अधिक 6b वजा 5c कंसाचा वर्ग. याचं उत्तर काय भेटलं आपल्याला? 98a चा वर्ग वजा 72b चा वर्ग अधिक 50c चा वर्ग वजा 120bc. आणि हेच काय आपल्या या धड्याचं, या चॅप्टरचं शेवटच्या प्रश्नाचं शेवटचं उत्तर. यानंतरचे जे काही प्रश्न आहेत आपण नंतरच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.